लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठा आरक्षणासंदर्भात मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना देण्यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जाणार असल्याची कुणकुण पोलीस यंत्रणेला लागताच पोलिसांनी राज्य समन्वयक करण गायकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना काल ताब्यात घेतलं। या अटकेप्रकरणी सकल मराठा समाजाकडून निषेध करण्यात आलेला आहे। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगळे सोयरे जीआरची अंमलबजावणी तात्काळ करावी या आशयाचे निवेदन देण्यात येणार होते। मात्र राज्याच्या विरोधी पक्षाकडून पोलीस प्रशासनाला सांगत करण गायकर यांच्यासह सकल मराठा समाज कार्यकर्त्यांना अटक करायला सांगण्यात आल्याचा आरोप करण गायकर यांनी केलेला आहे। संविधानिक पद्धतीने निवेदन देणं हा गुन्हा असेल तर तो गुन्हा हजारो वेळा आम्ही करण्यास तयार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षाला जाब विचारावा, तसंच स्वतःच्या पक्षाची आणि स्वतःची भूमिका स्पष्ट करावी। मात्र आदित्य ठाकरे यांनी आमचे निवेदन घेण्यास एक प्रकारे नकार दिला असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी केलेला आहे। सकल मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी संविधानिक पद्धतीने निवेदन देणार होतो। निवेदनातून त्यांना आम्ही मागणी करणार होतो की मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्याचा जीआर हा तात्काळ राज्य सरकारने काढावा या संदर्भात निवेदन द्यायला जाणार असल्या कारणानं शिवसेना पक्षाकडनं आम्हाला ही अपेक्षा नव्हती की एक संविधानिक निवेदन देताना सुद्धा पोलीस प्रशासनाला सांगून त्यांनी आम्हाला जे डिटेन करायला सांगितलं याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। या देशामध्ये विरोधकांनी लोकशाही वाचवली पाहिजे, परंतु या ठिकाणी या महाराष्ट्रात विरोधकच लोकशाही संपवत आहे आणि साधं निवेदन द्यायला जात असताना जर अटक होत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतंच नसू शकतं। महाविकास आघाडीला आम्ही या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने आपला रोष व्यक्त करताना 30 खासदार निवडून दिले। त्या 30 खासदार निवडून देण्याची ही अशी जर अपकाराची भाषा या पक्षाची असेल तर येणाऱ्या काळात मराठा समाज यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। मी आदित्य ठाकरेंना विनंती करतो की तुम्हाला मराठा समाजाच्या प्रश्नांची अलर्जी का, तुम्ही का मराठा समाजाच्या प्रश्नांना सामोरं जात नाही याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या काळात मराठा समाजाला द्यावं लागेल। आज जे काही कृत्य आपल्याकडनं झालंय त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आवाज असतो, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा असतो, परंतु या ठिकाणी सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांनाच निवेदनाची किंवा मराठा आरक्षणासंदर्भात गांभीर्य नसल्याचं दिसून आलेलं आहे। मराठा समाजानं प्रामाणिकपणे आपल्याला मतदान केलं, त्या मतदानाची जाणीव ठेवून आपण राज्याच्या सत्ताधारी पक्षाला वेठीस धरणं अपेक्षित असताना आंदोलन करणाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।